Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn second part of the story The Selfish Giant from standard 7th. I have taught you first part of this story. Today we are going to continue to learn this story. Okay, are you ready there? Okay, start now. Before starting I want to say one thing, that this story, The Selfish Giant, this story from Oscar Wilde, he has written long story and very small part of that story he has taken here to learn with you. Okay, so we are starting here second part of the story. Okay, let's start now. One morning the giant was lying awake in bed when he heard some lovely music. एके दिवशी सकाळी तो जो जायंट होता तो त्याच्या बेडमध्ये जागा होऊन पडला होता आणि त्यावेळी त्याने एक सुंदर असं संगीत ऐकलं. पहा, ही हर्ड हा भूतकाळ आहे हिअरचा. ही हर्ड सम लवली म्युझिक, एक सुंदर असं संगीत ऐकलं. पुढे काय झालं पहा. इट साऊंडेड सो स्वीट टू हिज इयर्स दॅट ही थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन्स पासिंग बाय. तर ते जे संगीत होतं त्याच्या कानाला इतका गोड आवाज त्याला येत होता की त्याने घडीभर असा विचार केला. ही थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन्स पासिंग बाय. त्याने असा विचार केला की जणू काय राजाचे संगीतकार तिथून जवळून जात आहेत. पहा, इट वॉज रिअली ओनली अ लिटिल लिनेट सिंगिंग आउटसाइड हिज विंडो. म्हणजे त्याच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला एक लिनेट नावाचा पक्षी असं गायन करायचं. पहा, लिनेट हा एक गाणारा पक्षी आहे. तुम्हाला जर लिनेटचा ऐकायचा असेल ना ध्वनी, तर मग मी काय करतो, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाठवतो. तुम्ही त्या लिंकवर टच केलं तर तुम्हाला लिनेटचा व्हिडिओ किंवा त्याचा तुम्हाला ऐकू येईल. ठीक आहे. बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंग इन हिज गार्डन. परंतु त्याला ते लिनेटचं जे गाणं आहे, तो जो त्याचा आवाज आहे ते ऐकून खूप दिवस झाले होते. सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंग इन हिज गार्डन दॅट इट सीम्ड टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड. आणि म्हणून त्याला असं वाटलं की त्याने जे आत्ता संगीत ऐकलं ते अतिशय जगातलं एक दुर्मिळ संगीत आहे, जगातलं एक सुंदर असं संगीत त्याने ऐकलं आहे. देन द हेल स्टॉप्ड डान्सिंग ओव्हर हिज हेड. आणि मग त्याच्यानंतर हेलने सुद्धा त्याचं जे डान्सिंग रॅटलिंग करत खडबड आवाज करायचं त्याचं काम चालू होतं ते त्याने काय केलं, थांबवलं. अँड द नॉर्थ विंड सीज्ड रोरिंग अँड डेलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. आता पहा, इथे काय झालं, त्यानंतर हेलने त्याचं डान्सिंग थांबवलं. म्हणजे जी बर्फवृष्टी होत होती, गारांचा पाऊस पडत होता, तेही थांबलं. त्याने त्याचं नाचकाम थांबवलं. आता हेल, तुम्ही पुन्हा इथे पर्सोनिफिकेशन ध्यानात घ्या. हेल हे एक वातावरणातली घटना आहे, परंतु त्याची कृती मानवांच्या कृतीशी जोडलेली आहे. हेल स्टॉप डान्सिंग. ते काय नाचणार आहे का? माणसं नाचतात ना. परंतु तिथे दाखवलं आहे लेखकाने की हेल स्टॉप डान्सिंग. आणि नॉर्थ विंड सीज्ड म्हणजे थांबवले. काय थांबवले? रोरिंग, गर्जना करायचं थांबवलं त्या वाऱ्याने. अँड डेलिशियस परफ्यूम, अतिशय चांगला असा सुगंध परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. ओपन केसमेंट म्हणजे खिडकी. आता त्या खिडकीची जी दार बाहेर उघडतात त्याला बिजागऱ्या लावलेल्या असतात. पहा, तर त्या खिडकीला केसमेंट असं म्हटलं. आणि अशा त्या खिडकीतून त्याला असा छान सुगंध आला. पहा, केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. तो काय म्हणतो पहा, आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. आता मला असा विश्वास वाटतोय की वसंत ऋतू आता आला आहे. द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. अखेरीस वसंत ऋतू आला आहे, सेड द जायंट. अँड ही जम्प्ड आउट ऑफ बेड अँड लुक्ड आउट. आणि त्याच्या बिछाण्यातून त्याने उडी मारली आणि तो बाहेर पाहू लागला. अँड लुक्ड आउट. पुढे पहा. ॲक्च्युली मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टोरी लर्न करताना त्या स्टोरीमध्ये पास्ट टेन्स जास्त वापरलेला असतो, कारण तिथे भूतकाळ दाखवलेला असतो.
घटना घडून गेलेल्या असतात. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही याकडे लक्ष द्या. आता इथे पहा हे वाक्य, व्हॉट डिड ही सी, त्याने काय पाहिलं. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सुद्धा करता यायला हवेत. व्हॉट डिड ही सी, त्याने काय पाहिलं. इथे व्हॉट नंतर डीड हे घेतलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद, भूतकाळी आहे. मग याचं उत्तर सुद्धा तुम्हाला भूतकाळामध्ये मिळायला पाहिजे. म्हणजे ही सॉ, इथे दिलंय पहा, ही सॉ अ मोस्ट वंडरफुल साईट, त्याने अतिशय आश्चर्यकारक असं दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं पहा त्याने, थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट इन. एका छोट्या छिद्रातून, त्या भिंतीला एक छिद्र पडलेलं होतं आणि त्या छिद्रातून लहान मुलं आतमध्ये रांगत आली होती. हॅड क्रेप्ट इन, आतमध्ये रांगत आली होती. अँड दे वेअर सिटिंग इन द ब्रँचेस ऑफ द ट्रीज, आणि ते झाडांच्या फांद्यांमध्ये बसले होते मुलं. दे वेअर सिटिंग इन द ब्रँचेस ऑफ द ट्री. इथे टेन्सचं पण भान ठेवा तुम्ही की हा जो आहे हा कंटिन्युअस पास्ट आहे किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण म्हणू. दे वेअर सिटिंग, बसलेले होते. ठीक आहे. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटिल चाइल्ड. तो जे काही झाड पाहू शकत होता ना, त्या प्रत्येक झाडाच्या फांदींमध्ये एक लहान मूल बसलेलं होतं. देअर वॉज अ चाइल्ड. ओके, पुढे पहा. अँड द ट्रीज वेअर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन दॅट दे हॅड कव्हर्ड देमसेल्व्स विथ ब्लोसम्स अँड वेअर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबाव द चिल्ड्रन्स हेड. बघा किती सुंदर सांगितलं आहे. अँड द ट्रीज वेअर सो ग्लॅड, आणि त्या झाडांना सुद्धा खूप आनंद झाला होता, ते आनंदी झाले होते. अँड द ट्रीज वेअर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन, म्हणजे ती मुलं परत आल्यामुळं ती झाडं आनंदी झाली होती. दॅट दे हॅड कव्हर्ड देमसेल्व्स विथ ब्लोसम्स, आणि मग त्या झाडांनी सुद्धा स्वतःला, म्हणजे बहर आला होता त्या झाडांना, त्यांच्यावर छोटी छोटी फुलं उमलायला सुरुवात झाली होती. ब्लोसम्स अँड वेअर वेविंग दिअर आर्म्स जेंटली अबाव द चिल्ड्रन्स हेड, आणि त्या लहान मुलांच्या डोक्यावर ती झाडं त्यांचे हात जणू काय हलवत होती पहा. द बर्ड्स वेअर फ्लाईंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट. पक्षी तिथे आसपास उडत होते आणि अँड ट्विटरिंग विथ डिलाईट, आणि आनंदाने ते पक्षी चिवचिवाट करत होते, किलबिल करत होते. अँड द फ्लावर्स, ट्विटरिंग म्हणजे किलबिल करणे. अँड द फ्लावर्स वेअर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग, आणि छोटी छोटी फुलं त्या गवतातून वर आली होती आणि ती हसत होती. दे वेअर लाफिंग, ती डोकावत होती. लुकिंग अप, बाहेर डोकावत होती. इट वॉज अ लवली सीन ओनली इन वन कॉर्नर. इट वॉज अ लवली सीन, ते एक अतिशय सुंदर दृश्य होतं. ओनली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर, एका कोपऱ्यामध्ये मात्र अजूनही हिवाळाच होता पहा. इट वॉज द फार्देस्ट कॉर्नर ऑफ द गार्डन, तर तो त्या बागेतला अतिशय दूरचा, अतिशय लांबचा, फार्देस्ट म्हणजे अतिशय लांब अंतरावर असणारा हा कोपरा होता. अँड इन इट वॉज स्टँडिंग अ लिटिल बॉय, आणि त्या कोपऱ्यामध्ये एक छोटासा लहान मुलगा त्या ठिकाणी उभा होता. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. तो मुलगा इतका लहान होता, स्मॉल होता, की तो त्या झाडांच्या फांद्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. ही कुड नॉट रीच, तो पोहोचू शकत नव्हता अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. अँड ही वॉज वॉन्डरिंग ऑल अराउंड इट, आणि तो त्या झाडाभोवती फिरत होता पहा. ही वॉज, भटकत होता तिथे आसपास. क्राईंग बिटरली, रडत होता, रडण्याचा आवाज काढत होता. बिटरली म्हणजे हुमसून रडत होता पहा. द पुअर ट्री वॉज स्टील कव्हर्ड विथ फ्रॉस्ट अँड स्नो अँड द नॉर्थ विंड वॉज ब्लोईंग अँड रोरिंग अबाउट इट. तर त्या झाडाभोवती पहा, ते गरीब झाड म्हणावं लागेल, कारण की बाकीची सगळी झाडं आता त्यांना बहर आला होता. दे वेअर ब्लोसम्स बट धिस ट्री वॉज नॉट, ही वॉज स्टील कव्हर्ड विथ फ्रॉस्ट, त्याच्यावर अजूनही दव पडलेलं होतं, बर्फाचे कण साचलेले होते. त्यानंतर नॉर्थ विंड तिथे वाहत होता आणि त्या ठिकाणी
सगळं असं पहिलं जसं होतं विंटरसारखं वातावरण तसंच त्या कोपऱ्यामध्ये त्या झाडाच्या भोवती होतं. तर पुढे काय झालं पहा. क्लाइंब अप लिटिल बॉय सेड द ट्री अँड इट बेंट इट्स ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड बट द बॉय वॉज टू टायनी. तर ते झाडसुद्धा त्या ठिकाणी म्हणत होतं की बाबा वर ये, क्लाइंब अप लिटिल बॉय. क्लाइंब अप म्हणजे चढ वरती, लहान मुला वरती चढ. सेड द ट्री, झाड म्हणालं. अँड इट बेंट, तर ते झाड खाली वाकलं. इट बेंट इट्स ब्रँचेस, त्याच्या फांद्या त्याने खाली वाकवल्या. डाऊन ॲज लो ॲज इट कुड, ॲज लो ॲज जितक्या त्याला खाली वाकवता येतील तितक्या त्याने खाली वाकवल्या. इट कुड बट द बॉय वॉज टू टायनी, परंतु तो मुलगा अतिशय छोटा होता. टू टायनी. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड ॲज ही लुक्ड आउट. आणि हे दृश्य पाहून काय झालं, त्या जायंटचं जे हार्ट होतं, हृदय होतं, ते वितळलं. ते वितळलं म्हणजे मेल्ट झालं. ॲज ही लुक्ड आउट. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, मी किती स्वार्थी वागत आलेलो आहे. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, हे उद्गारार्थी वाक्य आहे पहा. याला इथे शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं दिसतंय का तुम्हाला इथे, आणि दुहेरी अवतरण चिन्ह घातलेलं आहे. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, मी किती स्वार्थी वागलो आहे. ही सेड, तो म्हणाला. नाऊ आय नो व्हाय द स्प्रिंग वूड नॉट कम हिअर, आता मला माहीत झालं या ठिकाणी स्प्रिंग का येऊ शकला नाही, स्प्रिंग का आला नाही हे मला आत्ता कळलं. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू का आला नाही आपल्या बागेमध्ये. आय विल पुट, इथे चित्र दिसतंय पहा ह्या मुलाचं, त्या मुलाला उचलून घेतलंय जायंटने. चला पुढे आपण पाहूया. आय विल पुट दॅट पुअर लिटिल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री, तो म्हणाला मी काय करतो, ते जे छोटं मुलगा आहे ना, दॅट पुअर लिटिल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री, मी झाडाच्या शेंड्यावर त्याला उचलून ठेवतो. अँड देन आय विल नॉक डाऊन द वॉल, आणि मग मी माझी भिंत जी बांधलेली आहे ती भिंत पाडून टाकीन. आय विल नॉक, नॉक डाऊन म्हणजे पाडून टाकणे, उद्ध्वस्त करणे. अँड माय, आता इथे भविष्यकाळ आहे हे लक्षात घ्या. आय विल नॉक डाऊन, मी पाडून टाकील भविष्यात. अँड माय गार्डन शाल बी द चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड फॉर एव्हर, आणि माझी बाग या लहान मुलांचं खेळण्याचं मैदान असेल कायमसाठी, नेहमीसाठी काय असेल, ही एक माझी गार्डन म्हणजे लहान मुलांचं खेळण्याचं ठिकाण असेल, प्लेग्राऊंड. ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट ही हॅड डन, त्याने जे काही केलं होतं त्याला खूप खूप दुःख झालं होतं पहा. ही वॉज रिअली सॉरी फॉर व्हॉट ही हॅड डन, त्याने काय काय केलं होतं, तिथे बोर्ड लावला होता, नोटीस बोर्ड लावलं होता. त्यानंतर त्या किल्ल्याच्या त्या बागेभोवती त्याने तिथे भिंत बांधून घेतली होती. तर त्याला आता त्या साऱ्या गोष्टींचा पस्तावा होत आहे पहा. सो ही क्रेप्ट डाऊनस्टेअर्स अँड ओपन्ड द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली. हे सगळं दृश्य कुठून पाहत होता, तो त्या केसमेंटमधून पाहत होता, खिडकीमधून पाहत होता. म्हणून तो तिथून आणि बेडवरून उठला होता. तो लगेच तिथून म्हणजे क्रेप्ट म्हणजे आता रांगत म्हणजे हातापायावर उड्या मारीत पटकन तो काय आला, डाऊनस्टेअर्स. डाऊनस्टेअर्स म्हणजे जिन्याच्या पायऱ्या उतरून तो खाली आला. ओपन द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली, आणि मग त्याने काय केलं, ते त्याचं घराचं जे दार होतं ते अतिशय शांतपणे ते उघडलं. अँड वेंट आउट इन टू द गार्डन, आणि बागेमध्ये गेला. वेंट हा भूतकाळ आहे गोचा, गो म्हणजे जाणे आणि वेंट म्हणजे गेला. बट व्हेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वेर सो फ्रायटन्ड, जेव्हा मुलांनी त्याला पाहिलं तेव्हा मुलं अतिशय घाबरली. दॅट दे ऑल रॅन अवे, आणि ती लहान मुलं दूर पळून गेली. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन, आणि मग ती गार्डनमध्ये पुन्हा विंटर आला, त्या हिवाळा आला, आणि पुन्हा ते फ्रॉस्ट, हेल ते सगळे त्या ठिकाणी आले. रोरिंग नॉर्थ, जो वारा होता तो नॉर्थ विंड. ओनली द लिटिल बॉय डिड नॉट रन फॉर हिज आईज वेअर सो फुल ऑफ टीयर्स. फक्त ते लहान मूल जे होतं ना अतिशय टायनी, ते मात्र तिथून पळून गेलं नाही. हिज आईज वेअर सो फुल ऑफ टीयर्स, त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. टीयर्स म्हणजे अश्रू, अश्रूंनी त्याचे डोळे भरून आले होते. दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग, आणि त्यामुळे कदाचित त्याने तो जायंट येतोय हे त्याने पाहिलंच नाही त्या मुलाने. अँड द जायंट स्टोल अप बिहाइंड हिम अँड टूक हिम जेंटली इन हिज हँड,
मग तो जायंट त्याच्या पाठीमागे चोरून उभा राहिला. स्टोल अप बिहाइंड हिम अँड टूक हिम जेंटली इन हिज हँड. आणि अतिशय सावकाशपणे त्याने ते लहान मुलाला आपल्या हातामध्ये घेतलं. जेंटली म्हणजे हळुवारपणे. अँड पुट हिम अप इन टू द ट्री. आणि त्याने त्या लहान मुलाला झाडावर ठेवलं. अँड द ट्री ब्रोक ॲट वन्स इन टू ब्लोसम. आणि ते झाड बहराने भरून गेलं. त्या झाडाला खूप छान पालवी फुटली, त्याला छान फुलं यायला लागली, कळ्या उमलल्या त्याच्यावर. अँड द बर्ड्स केम अँड सॉन्ग ऑन इट. आणि पक्षी त्या झाडावर आले, सॅंग ऑन इट. आणि गायन त्यांनी सुरू केलं. अँड द लिटिल बॉय स्ट्रेच्ड आउट हिज 2 आर्म्स अँड फ्लंग देम राऊंड जायंट स्नेक. आणि त्या लहान मुलाने त्याचे छोटे छोटे जे 2 हात होते ते हात त्याने असे लांबवले आणि त्या राक्षसाच्या गळ्याभोवती मिठी मारली. अँड किस्ड हिम. आणि त्याचं चुंबन घेतलं त्या राक्षसाचं, पप्पी घेतली त्याची. अँड द अदर चिल्ड्रन व्हेन दे सॉ दॅट द जायंट वॉज नॉट विकेड एनी लॉंगर. आणि मग आता त्या बाकीची जी मुलं होती त्यांनी ते पाहिलं दृश्य. व्हेन दे सॉ दॅट आता हा राक्षस खूप दुष्ट राहिला नाही आहे. अँड दे केम रनिंग बॅक. आणि मग ती मुलं सुद्धा पळत आलेली आहेत. अँड विथ देम केम द स्प्रिंग. आणि त्याच्याबरोबर वसंत ऋतूसुद्धा पुन्हा आला बागेमध्ये. इट इज युअर गार्डन नाऊ लिटिल चिल्ड्रन सेड द जायंट. तो जायंट त्या मुलांना म्हणाला, हे आता तुमची बाग आहे मित्रांनो. अँड ही टूक अ ग्रेट ॲक्स अँड नॉक डाऊन द वॉल. आता तो म्हणला होता ना मी ही भिंत पाडून टाकील. मग त्याने काय केली, एक मोठी कुऱ्हाड घेतली, ॲक्स घेतली आणि त्यांनी नॉक डाऊन द वॉल. आणि ती भिंत सगळी पाडून टाकली. अँड व्हेन द पीपल वेअर गोइंग टू मार्केट ॲट 12 o'clock. आणि मग जेव्हा लोक त्या ठिकाणी 12 वाजता मार्केटमध्ये जायचे, दे फाउंड द जायंट प्लेइंग विथ द चिल्ड्रन इन द मोस्ट ब्युटिफुल गार्डन दे हॅड एव्हर सीन. आत्तापर्यंत पाहिलेल्या बागेपैकी अतिशय सुंदर अशा त्या बागेमध्ये तो राक्षस त्या मुलांबरोबर खेळताना त्या लोकांनी पाहिला. ओके, सो धिस इज द स्टोरी फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाइल्ड. मित्रांनो, ऑस्कर वाइल्ड हे अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांच्या द सेल्फिश जायंट या पुस्तकातून हा उतारा, ही गोष्ट या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेली आहे. सो we have finished here explanation of this story. In next video we will go through workshop of this chapter. Okay, I hope you all have understood this story very well. If you have any difficulty you can comment me, I will try to explain. Okay, thank you all of you. Bye everyone.